नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 3 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत। जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच डेली व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। लेक्चर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, आपण कंबाईनसाठी एक लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे, ज्या बॅचचं नाव आहे कंबाईन प्रतिज्ञा बॅच। ही जर बॅच तुम्हाला जॉइन करायची असेल रिव्हिजनसाठी म्हणा किंवा कंबाईनची नवीनच तयारी सुरू केलेली आहे, काय असतं नेमकं एक्झाम मध्ये कोणते विषय असतात तर त्याची ओळख करून घ्यायची, तर तुम्ही निश्चितच ही बॅच जॉइन करू शकता। त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण पॉलिटीच्या नोट्स जे आहे तर ते आजपासून आपल्या ॲप्लिकेशन मध्ये आणलेले आहे। प्रॉपर नोट्स बनवलेले आहे, त्याची एक सॅम्पल कॉपी टेलिग्रामला दिलेली आहे, ती तुम्ही बघा आणि एकदम प्रॉपर पॉलिटीच्या रिव्हिजन नोट्स जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे। फक्त फी असणार आहे 99 रुपये। त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपली राज्यसेवेची फाउंडेशन बॅचचे ॲडमिशन सुद्धा सुरू आहे आणि याचे सुद्धा लेक्चर लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहे। डेली संध्याकाळी 7 वाजता आपण 2-3 दिवस यूट्यूबवर लाईव्ह लेक्चर ठेवलेले, तिथे तुम्ही क्वालिटी बघा शिकवण्याची आणि मगच बॅच जॉईन करा। बघा मित्रांनो, त्याचबरोबर करंट अफेअर्सचे सुद्धा नोट्स ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळून जातील। 99 रुपयामध्ये 600 प्लस क्वेश्चन आणि त्यांचं एक्सप्लेनेशन या नोट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल। त्या व्यतिरिक्त एनसीईआरटीची मराठीमधून सुद्धा बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। हे सगळ्या बॅच अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, इन्स्टाचं पेज आहे, यावर तुम्हाला अभ्यास विषयक साहित्य बघायला मिळेल, ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि अभ्यासाच्या प्रवासामध्ये हे साहित्य तुम्हाला खूपच मदत करणार आहे। जर तुम्हाला ओल्ड स्टेट बोर्ड वगैरे पुस्तक पाहिजे असेल तर आपले अभ्यासमित्र.in नावाने सुद्धा वेबसाईट आहे। सुरू करूया मित्रांनो आजचं लेक्चर। 3 ऑगस्टचं लेक्चर आहे। बघा, पहिला क्वेश्चन आहे, हमासचा प्रमुख राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या कुठे झालेली आहे? तर बघा मित्रांनो, हमास नावाची संघटना आहे जी खूप चर्चेमध्ये आहे। हमासने इस्रायलवर हल्ला केला होता, इस्रायलने परत हमासवर हल्ला केला होता, त्यामुळे ही संघटना चर्चेमध्ये होती। आता बघा, हमासचा जो काही प्रमुख होता इस्माईल हानिया, याची हत्या अलीकडे इराणमध्ये करण्यात आलेली। तर इराणचे राष्ट्राध्यक्ष जे आहे ते अलीकडे चेंज करण्यात आलेले, त्यांचं नाव आहे मसूद पेजेस्कियान। तर मसूद पेजेस्कियान यांचा शपथविधी होता आणि त्याला इस्माईल हानिया हे शपथविधीसाठी आले होते आणि या शपथविधीला आल्या यांची काय करण्यात आली, हत्या करण्यात आली। ही हत्या इस्रायलची गुप्तचर संघटना मुसादने केली असं सगळीकडे म्हटलं जात आहे। मग इराण विषयी जाणून घेऊया। इराणची राजधानी आहे तेहरान आणि इराणचं जे काही चलन आहे ते आहे रियाल। मग आता तुम्हाला हे सांगायचं आहे की भारताने इराणमध्ये एक पोर्टची निर्मिती केलेली आहे, त्या पोर्टचं नाव काय आहे तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। यानंतर दुसरा क्वेश्चन, सन 2024 मध्ये वैद्यकीय सेवा लष्कर म्हणजे त्याला म्हटलं तर मेडिकल सर्व्हिसेस, जे काही आपले तिन्ही सैन्य दल आहे तर त्यांचे मेडिकल सर्व्हिसेस आहे। मेडिकल सर्व्हिसेस म्हणजे त्यांचे सेपरेट स्वतःचे दवाखाने आहे आणि त्याच्या दवाखान्याचं प्रॉपर एक सिस्टम आहे, त्याला मेडिकल सर्व्हिसेस म्हटलं जातं त्यामध्ये। तर आपलं जे काही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं जे काही मेडिकल सर्व्हिसेस आहे, या संस्थेचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहे? तर मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहे? अनामिका बी राजू या मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहे। बघा, अनामिका बी राजू जे आहे मित्रांनो, त्या सैन्य दलामध्ये एअर मार्शल या पदावर कार्यरत आहे। कोणतं पद? एअर मार्शल या पदावर कार्यरत आहे। या पदावर जाणारे त्या सेकंड महिला ऑफिसर आहे, ठीक आहे, सेकंड महिला ऑफिसर आहे। पहिल्या महिला ऑफिसर कोण होत्या तर पद्मा बंडोपाध्याय या एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ऑफिसर होत्या आणि अनामिका बी राजू जे आहे तर त्या एअर मार्शल बनणाऱ्या दुसऱ्या महिला, तर वैद्यकीय सेवा मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहे। तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपल्याला परीक्षेमध्ये पहिल्या महिलांवर क्वेश्चन विचारला जातो, मग 100% हा क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि जर आला तर ती काही आश्चर्याची बाब राहणार नाही। यानंतर पुढे जाऊया। भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय वायुसेना सराव तरंग शक्ती 2024 कुठे आयोजित करत आहे? तर बघा मित्रांनो, भारताने स्वतःचं एक वायुसेनेचे एक बहुराष्ट्रीय युद्ध सराव आयोजित केलेला आहे। आता हा युद्ध सराव आयोजित करण्यामागे काय कारण आहे काय नाही आपण सगळं बघूया। तर बघा, भारताने हा बहुराष्ट्रीय युद्ध सराव आयोजित केलेला आहे। बहुराष्ट्रीय म्हणजे किती देश सहभाग घेणार? तर 51 देश, पहिला मुद्दा, ठीक आहे। त्यानंतर हा युद्ध सराव का आयोजित करण्यात आला? तर बघा मित्रांनो, भारताने तेजस सारखं स्वतःचं स्वदेशी विमान बनवलेलं आहे आणि हे विमान आपल्याला काय करायचंय, वेगवेगळ्या देशांना विकायचंय।
मग आता ते कधी आपण विकणार, तर जेव्हा दुसरे देश आपल्यासोबत युद्ध सराव करणार आणि ते बघणार की तेजसची खरी पॉवर काय आहे, आणि मग त्यांना समजणार की तेजस विमान खरंच खूप चांगलं आहे आणि आपण ते परचेस करायला पाहिजे. मग यासाठी आपण हा युद्ध सराव जो आहे तो आयोजित केलेला आहे. आणि बघा मित्रांनो, 2 राज्यामध्ये हा युद्ध सराव आयोजित केलेला आहे. एक आहे तमिळनाडू, दुसरा आहे राजस्थान. मग आता पहिला टप्पा जो आहे तर तो तमिळनाडूमध्ये होणार आहे, सुलूर या ठिकाणी, आणि दुसरा टप्पा जो आहे मित्रांनो तो राजस्थानमध्ये होणार आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी होणार आहे, आणि पहिला टप्पा 6 ते 14 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, आत्मनिर्भरता हा जो शब्द आहे तर या शब्दावर आधारित आपण हा युद्ध सराव जो आहे तरंग शक्ती हा सुरू केलेला आहे. कारण आपल्याला जे काही आपण म्हणूया आर्मीशी रिलेटेड इक्विपमेंट्स आहे त्यामध्ये आपल्याला काय व्हायचे, आत्मनिर्भर व्हायचं आहे, आणि आपल्याला ते इम्पोर्ट करायचे, ते इक्विपमेंट्स आत्मनिर्भर होऊन दुसऱ्या देशांना विकायचे. यानंतर पुढे जाऊया. बघा, भारतीय हवाई दल जे त्याची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे, आणि अध्यक्ष आहे विवेक राम चौधरी. त्यानंतर बघा, चौथा क्वेश्चन, एशियन क्रिकेट काउन्सिल ACC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनलेले मोहसिन नकवी. तर बघा मित्रांनो, एशियन क्रिकेट काउन्सिलचे जे काही सदस्य देश आहे, ठीक आहे, जसं की भारत आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, तर हे जे काही देश सदस्य देश आहे यांच्याकडे आलटून पालटून काय असतं, याचं अध्यक्षपद असतं. मग आपण जर बघितलं यापूर्वी याचं अध्यक्षपद भारताकडे होतं, आणि याचे अध्यक्ष होते जय शहा याचे अध्यक्ष होते, आणि आता हे अध्यक्षपद पाकिस्तानकडे गेलेले, आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष जे आहे मोहसिन नकवी ते आता ACC म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष बनले. बघा मित्रांनो, एशियन क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कोणतं आहे, तर कोलंबो, ठीक आहे, कोलंबो या ठिकाणी एशियन क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय आहे श्रीलंकेमध्ये. त्यानंतर ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय आहे दुबई, UAE मध्ये दुबई. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं BCCIचं मुख्यालय कुठे आहे, BCCIचं मुख्यालय आहे मित्रांनो मुंबई. ठीक आहे, तर या क्रिकेटशी रिलेटेड संस्था आणि त्यांचे मुख्यालय तुमच्या समोर आहे. यानंतर पुढे जाऊया, पुढील क्वेश्चन बघूया. ठीक आहे, ACC एशियन क्रिकेट काउन्सिलची स्थापना 1983 मध्ये करण्यात आली होती. ठीक आहे, आणि याचं मुख्यालय जे ते कोलंबो मध्ये, ICCचे मुख्यालय जे आहे ते दुबईमध्ये आहे. ठीक आहे, इथं थोडीशी मिस्टेक झालेली आहे. ICCचं मुख्यालय कुठे आहे, तर दुबईमध्ये आहे. यानंतर पुढे जाऊया. 2024 मध्ये घुमंतू नावाचा महोत्सव जो आहे तर त्याची 4थी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा मित्रांनो, घुमंतू नावाचा महोत्सव जो आहे त्याची 4थी आवृत्ती जी आहे ती लडाखमध्ये आयोजित करण्यात आली. घुमंतू म्हणजे काय, तर भटकणं. ठीक आहे, घुमणं आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, घुमणं म्हणजे भटकणं. तर जे काही भटक्या जमाती आहे तर त्यांच्या जे काही वस्तू, कला, परंपरा आहे तर त्याच्याशी संबंधित जो उत्सव आहे त्याला घुमंतू उत्सव म्हटलं जातं. तर हा अलीकडे लडाखमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. मग लडाखमधील 50 गावांमध्ये 1000हून अधिक कलाकार जे आहे तर त्या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे. बघा मित्रांनो, लडाखमधील कोणकोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे, क्यारगॅम, चांगथांग आणि चुरारा या ठिकाणी हा महोत्सव आयोजित केला जात आहे. आता लडाख विषय जाणून घेऊया. लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्याची स्थापना 31 ऑक्टोबर 2019 साली करण्यात आली होती. राजधानी आहे लेह, आणि गव्हर्नर जनरल आहे BD मिश्रा. लेफ्टनंट गव्हर्नर आहे BD मिश्रा, त्यांनाच आपण नायब राज्यपाल म्हणतो. चुकून माझ्या तोंडातून गव्हर्नर जनरल हा शब्द निघून गेला. तर नायब राज्यपाल कोण आहे, BD मिश्रा. मग मला हे सांगा की लडाखचे पहिले नायब राज्यपाल कोण होते? ठीक आहे, BD मिश्रा यांच्या अलीकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे. लडाखचे पहिले नायब राज्यपाल कोण होते? BD मिश्रा सेकंड आहे. तर लडाखचे पहिले नायब राज्यपाल कोण आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. यानंतर नॅशनल हाऊसिंग बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नॅशनल हाऊसिंग बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर संजय शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, मनोज मित्तल यांच्या अलीकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे सिडबी काय आहे, तर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या अध्यक्षपदी. त्यानंतर अरुण बन्सल यांची नियुक्ती जी आहे ती पेटीएमच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. तर या काही संस्थांचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे जे सध्या चर्चेमध्ये आहे. आता इथं बघा, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक जी आहे तर तिची स्थापना 9 जुलै 1988 साली करण्यात आली होती, आणि तिचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. यानंतर जागतिक भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी 28वी जागतिक शैक्षणिक शिखर परिषद, बघा 28वी जागतिक शैक्षणिक शिखर परिषद म्हणजे वर्ल्ड एज्युकेशनल समिट जी आहे 28वी 20
8th वर्ल्ड एज्युकेशनल समिट जी ती अलीकडे कुठे आयोजित करण्यात आली, तर ती आयोजित करण्यात आली दुबई, संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी. तर बघा लक्षात ठेवा, ठीक आहे. वन लाईनर क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग आता ही समिट का आयोजित करण्यात आली, तर जे काही वेगवेगळ्या देशातील परदेशी विद्यापीठ आहे तर यांच्यामध्ये शिक्षणाची, ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी यासाठी ही परिषद आयोजित करण्यात येते. आणि आता 28वी जागतिक शैक्षणिक शिखर परिषद दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मग आता दुबई विषयी जाणून घेऊया. दुबईची राजधानी अबुधाबी, चलन आहे दिहराम आणि राष्ट्रपती आहे शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान. यानंतर 8वा क्वेश्चन आहे, जागतिक व्यापार संघटना WTOच्या सदस्यांमध्ये अँटी डम्पिंग ड्युटी मध्ये भारत जागतिक स्तरावर कोणत्या स्थानावर आहे, तर बघा मित्रांनो अँटी डम्पिंग ड्युटी मध्ये भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या स्थानावर आहे. आता पहिले समजून सांगतो अँटी डम्पिंग ड्युटी काय असतं, हा पॉईंट समजून सांगतो, नीट लक्ष द्या. आता बघा मित्रांनो अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे काय, तर समजून घ्या, एक ए नावाचा देश आहे आणि एक बी नावाचा देश आहे. ठीक आहे, एक ए नावाचा देश आहे, एक बी नावाचा देश आहे. फॉर एक्झाम्पल ए नावाचा देश आहे चीन आणि बी नावाचा देश आहे भारत. ठीक आहे, समजून घ्या ए नावाचा देश आहे भारत, आपण आपल्याला पहिले ठेवूया, आणि बी नावाचा देश आहे चीन. ठीक आहे, आपल्या देशामध्ये एक खेळणं, एक कार बनते. ठीक आहे, टॉय कार आपण तिला म्हणूया, तर ती 75 रुपयाची. ठीक आहे, ती किती रुपयाची, 75. चीनमध्ये सुद्धा अशा प्रकारची एक कार बनते, ती 50 रुपयाची. मग चीन काय करतो, आपल्या देशामध्ये या कार विकायला आणतो. आपल्या देशामध्ये काय करतो, या कार विकायला आणतो. मग आता बघा चीनने जर 50 रुपयाला आपल्या देशामध्ये या कार विकल्या, तर भारतातले हे जे काही छोट्या कार निर्माण करणारे जे काही लोक आहे ते काय होणार, बेरोजगार होणार, कारण यांची 75 रुपयाची कार कोणी घेणारच नाही. मग सेमच क्वालिटी, सेमच आपण जर बघितलं सेमच कार आहे. ठीक आहे, मग या जर कार बघितल्या तर एक 50 रुपयाला, एक 75 रुपयाला, मग आपण घेणार कोणती, तर 50 रुपयावाली घेणार. ठीक आहे, मग आता इथं सरकार काय करतं, तर सरकार त्याच्यावर टॅक्स लावतं. ठीक आहे, सरकार कशासाठी टॅक्स लावतं, यांच्या किमती बरोबर होण्यासाठी. मग सरकारने इथं काय केलं, 25 रुपये टॅक्स लावला चीनच्या कारवर. मग चीनच्या कारची किंमत झाली 75 रुपये. ठीक आहे, भारताच्या कारची किंमत 75 रुपये. मग आता सांगा की कोणती कार घेणार, तर निश्चितच आपण भारताची कार घेणार, बरोबर की नाही. आपल्याला माहिती आहे की समजा चीनची जरी कार असली तर आपल्याला माहिती आहे मेड इन चायनाचा माइंडसेट कसा आहे आपल्या डोक्यात, आणि मेड इन इंडिया बाबत आपल्याला सगळ्यांना आनंदच होईल की जर मेड इन इंडिया वस्तू विकत असेल तर मग 100% आपण ही कार घेणार. म्हणजे इथं गव्हर्नमेंट काय करतं, कॉम्पिटिशनला बॅलन्स करण्याचं काम करतं. तर याला म्हटलं तर अँटी डम्पिंग ड्युटी. जर एखादा देश काही स्वस्त वस्तू जर आपल्या देशामध्ये विकत असेल तर त्यावर जो काही टॅक्स आकारला जातो त्याला म्हटलं जातं अँटी डम्पिंग ड्युटी. मग अँटी डम्पिंग ड्युटी सगळ्यात जास्त लादणारा देश कोणता आहे, तर तो आहे अमेरिका, आणि दुसरा आहे भारत. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा हा अहवाल होता, तर याविषयी जाणून घेऊ. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995 करण्यात आली. याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे आणि महासंचालक आहे नगोझी ओकांजो-इवेला. यानंतर पुढे जाऊया. जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस 2024 मध्ये कधी साजरा केला गेला, तर बघा जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस जो आहे, लंग्स कॅन्सरचा जो काही डे आहे, तर तो सेलिब्रेट करण्यात आला 1 ऑगस्ट रोजी. कधी, 1 ऑगस्ट रोजी. याची थीम काय होती, या कर्करोग दिनाची थीम काय होती, तर बघा क्लोज द केअर गॅप, एव्हरीवन डिझर्व ऍक्सेस टू कॅन्सर केअर. तर ही याची थीम होती, काय, क्लोज द केअर गॅप, एव्हरीवन डिझर्व टू ऍक्सेस कॅन्सर केअर, ही याची थीम होती. आणि हा दिवस जो आहे 2012 साली सुरू करण्यात आला होता. तर कॅन्सर डे, लंग कॅन्सर डे 1 ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात येतो. ठीक आहे, कशासाठी, तर कॅन्सर बाबत जागरूकता पसरवण्यासाठी. यानंतर बघा 10वा क्वेश्चन, माजी सैनिकांसाठी ई सेहत टेली काउन्सिलिंग मॉड्यूल कोणी सुरू केलेलं आहे, तर बघा मित्रांनो माजी सैनिकांसाठी ई टेली काउन्सिलिंग मॉड्यूल जे आहे ते सुरू केलेले भारतीय सैन्याने. बघा भारतीय सैन्याचे जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी ई सेहत टेली काउन्सिलिंग मॉड्यूल सुरू केले. आता काय मित्रांनो हे, तर बघा समजा एखादा सैनिक आहे, त्याला काही लागलं किंवा काही झालं आणि तो स्वतःच्या घरी आहे आणि त्याला डॉक्टरची मदत पाहिजे, तर त्याला एक टोल फ्री नंबर दिला जाईल. त्या नंबरवर कॉल करून तो काय करू शकतो, डॉक्टरांचा सल्ला फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकतो घर बसल्या. ठीक आहे, डॉक्टर त्याला जर अस्वस्थ वाटतंय, डॉक्टरांना फोन करून लगेच सांगू शकतो की मला असं असं होतंय, मग डॉक्टर त्यावर त्याला सल्ला देतील की दवाखान्यात ये किंवा या गोळ्या घ्यायच्या, त्या गोळ्या घ्यायच्या. तर अशा प्रकारची ही एक काय असणार आहे, ऑनलाईन व्हिडिओ कॉल थ्रू सुद्धा इथं काय केलं जाणार आहे, तर जे काही सैन्य असणार आहे त्यांना घर बसल्या सुविधा मिळणार आहे. तर ही सुविधा जी आहे ती भारतीय सैन्याने सुरू केलेली आहे, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया.
सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्सेस CBDT मध्ये केंद्र सरकारने अलीकडे 2 नवीन सदस्यांची नियुक्ती केली. त्या 2 नवीन सदस्यांचं नाव आहे रमेश नारायण पर्व आणि प्रबोध सेठ. तर हे दोन्ही 1 आणि 2 जे आहे तर हे दोन्ही सदस्यांची नियुक्ती अलीकडे CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस मध्ये करण्यात आलेली आहे. मग आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे आपल्याला जर विचारलं की याचे अध्यक्ष कोण आहे तर याचे अध्यक्ष आहे मित्रांनो रवी अग्रवाल. CBDTचे अध्यक्ष कोण आहे? रवी अग्रवाल. अलीकडे कोणत्या दोघांची CBDT मध्ये ऍड करण्यात आलं, कोणत्या दोघांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलं तर रमेश नारायण पर्वत आणि प्रबोध सेठ. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, CBDT विषयी जाणून घेऊया. CBDT ची स्थापना 1963 मध्ये करण्यात आली. हा वित्त मंत्रालयातील एक महसूल विभागाचा भाग आहे. नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय. आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय तर बघा 2 प्रकारचे टॅक्स असतात, एक म्हणजे प्रत्यक्ष टॅक्स आणि एक म्हणजे अप्रत्यक्ष टॅक्स. आता प्रत्यक्ष टॅक्स काय असतो तर जो आपल्या डायरेक्ट उत्पन्नावर लागतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा 5 लाख रुपये कमवले किंवा 10 लाख रुपये कमवले तर तुमच्यावर जो इन्कम टॅक्स लागतो तो असतो प्रत्यक्ष टॅक्स. आणि जो आपल्याकडून नकळत घेतला जातो तो असतो अप्रत्यक्ष टॅक्स. म्हणजे जसं की GST, तुम्ही एखादी वस्तू घ्यायला जाता ती 20 रुपयाला तुम्हाला मिळते पण ते 20 रुपयामध्ये ऑलरेडी 3-4 रुपये GST चे असतात. ठीक आहे. तर जी काही डायरेक्ट टॅक्सेसशी संबंधित जी संस्था आहे ती आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आणि याचे अध्यक्ष आहे रवी अग्रवाल आणि अलीकडे 2 सदस्य रमेश नारायण पर्वत आणि प्रबोध सेठ यांना ऍड करण्यात आलेले CBDT मध्ये. यानंतर 12वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आपल्याला परीक्षेत 100% विचारला जाईल तो क्वेश्चन आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये स्वप्नील कुसळे यांनी 50 मीटर रायफल 3 पोझिशन या प्रकारामध्ये कोणते पदक जिंकले. तर बघा मित्रांनो, स्वप्नील कुसळेने अलीकडे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये रायफल म्हणजे शूटिंग मध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि हे शूटिंग मधील आपलं 3रं कांस्य पदक आहे. 2 कांस्य पदक जे आहे ते मनू भाकरने जिंकलेले आहे. एक वैयक्तिक प्रकारामध्ये 10 मीटर शूटिंग प्रकारामध्ये. त्यानंतर मनू भाकरने जर आपण बघितलं तर तिचे एक सहकारी होते सरबजोत सिंग, तर यांच्या सोबत एक पदक जिंकलेलं होतं सांघिक कामगिरीमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्येच त्यांनी हे पदक जिंकलं होतं. तर आता शूटिंग मध्ये भारताने 3 पदकं जिंकलेली आहे आणि आज कदाचित आपल्याला अजून एक पदक मिळू शकतं कारण मनू भाकर जे आहे तर त्या एक फायनल मध्ये पोहोचलेले आहे 50 मीटर्सच्या राऊंड मध्ये. ठीक आहे. तर आज अजून एक पदाची आपल्याला चान्स आहे शूटिंग मधूनच. तर अशा प्रकारे भारताचे 3 कांस्य पदक जे आहे तर ते ऑलिम्पिक मधून सध्या भारताला मिळालेले आहे. स्वप्नील कुसळेने 3रं पदक जे आहे ते भारताला जिंकून दिलं, कांस्य पदक. ठीक आहे. 50 मीटर शूटिंग मध्ये त्यांनी हे पदक जिंकलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया, रिपब्लिक ऑफ रवांडामध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, रिपब्लिक ऑफ रवांडामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून मृदू पवन दास यांची नियुक्ती करण्यात आली. एवढंच लक्षात ठेवा. रवांडाची राजधानी आहे किंगार्ली. ठीक आहे. त्यानंतर चलन आहे रवांडा फ्रँक आणि अध्यक्ष आहे पॉल कागमे. यानंतर 14वा क्वेश्चन, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोणत्या देशाचे बदन जरान वाळवंट जे आहे ते समाविष्ट करण्यात आलं. तर बघा मित्रांनो, चीनचं एक वाळवंट आहे बदन जरान वाळवंट. तर हे जे आहे तर ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. युनेस्कोची 46वी अलीकडे मीटिंग पार पडली होती आणि त्यामध्ये बदन जरान वाळवंटाला जे चीन मधलं आहे तर त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. अलीकडे भारताचं 43वा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या स्थळाला मिळालेला आहे भारतामधील ते तुम्हाला सांगायचे. यावर मी ऑलरेडी इन्फॉर्मेशन जी आहे ती कव्हर केलेली आहे. आता यानंतर 15वा क्वेश्चन बघूया मित्रांनो, चर्चेतील मेकेडाटू प्रकल्प कशाशी संबंधित आहे. तर बघा मित्रांनो, हा 2 राज्याशी संबंधित प्रकल्प आहे, कर्नाटक आणि तमिळनाडू. तर कर्नाटक आणि तमिळनाडू या दरम्यान जी नदी वाहते ती आहे कावेरी नदी आणि या कावेरी नदीवर एक प्रकल्प बांधायचा इथं विचार चालू आहे, मेकेडाटू प्रकल्प. हा जर प्रकल्प या नदीवर बांधला तर बेंगलोरची पाण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल. मग थोडं कर्नाटक विषयी सुद्धा जाणून घेऊया. बघा, 1 नोव्हेंबर 1956 ला कर्नाटकची स्थापना करण्यात आली. राजधानी आहे बेंगलुरू, मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहे थावरचंद गहलोत. तर बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एक टेस्ट क्वेश्चन आहे, तो म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये स्वप्नील कुसळे यांनी 50 मीटर रायफल या प्रकारामध्ये कोणतं पदक जिंकलेलं आहे. त्याचबरोबर कंबाईन प्रतिज्ञा बॅचचे लेक्चर सुरू झालेले आहे. बघा, लाईव्ह लेक्चर आहे. लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही डाऊट वगैरे विचारू शकता. प्रॉपर आपण शिकवतोय. आपला बेस्ट ऑनलाईन क्लासेस आहे. जेवढे काही ऑनलाईन क्लासेस सध्या
तुम्ही बघताय यूट्यूबवर इकडं तिकडं, तर लाईव्ह बॅचेस आहे आणि एकदम कमी फीजमध्ये आहे. तर त्याचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही या बॅचची लिंक मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची विजयश्री बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. कंबाईनसाठी लक्ष बॅच आहे. प्रॉपर म्हणजे कंबाईनसाठी एकदम डीप रिव्हिजनपेक्षा जास्त डीपमध्ये जाऊन अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी लक्ष बॅच आहे. या बॅचची फी आता 3000 रुपये जी आहे ती झालेली आहे, कारण ॲडमिशन पूर्ण झालेली आहे. यानंतर आपण राज्यघटनेचे नोट्स आज लॉन्च केलेले आहे, तर त्या तुम्ही परचेस करू शकता. फी असणारे फक्त 99 रुपये. करंटचं इयर बुक आहे त्याची सुद्धा फी आहे 99 रुपये. त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे, याची सुद्धा लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहे. ठीक आहे. NCERTची मराठी माध्यमातून बॅच आहे. या सगळ्या बॅच अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर आहे. तसंच टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यासविषयक माहिती जी आहे ते आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर निश्चित लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत क्वालिटी कंटेंट पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि डेली लेक्चरसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.